संगमनेर तालुक्यामधील कोल्हेवाडी येथील प्रवरा पतसंस्थेचे संस्थापक आणि जनसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय भास्करराव दिघे यांच्या सुविद्य पत्नी स्वर्गीय सुरेखा दिघे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्ताने आवाढव्य होणाऱ्या खर्चाला फाटा देत त्यांचे चिरंजीव आणि प्रवरा पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल दिघे व सरपंच सुवर्ण दिघे यांच्या संकल्पनेतून 2.5 ते 3 लाख रुपये किमतीचा वैकुंठ रथ कोल्हेवाडी गावाला अहमदनगर दक्षिणचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आला। तर भास्करराव दिघे प्रवरा पतसंस्थेच्या वतीनं गावामध्ये सुरू असणाऱ्या वृक्षारोपणाच्या 100 ते 125 संरक्षणासाठी जाळ्या देखील देण्यात आल्या आहेत। संपूर्ण गावामध्ये ठिकठिकाणी सुमारे 2.5 ते 3 हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। ग्रामपंचायत कोल्हेवाडीच्या वतीनं संपूर्ण गावात ज्या भागामध्ये पाणीपुरवठा होत नाही त्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी व झाडांना पाणी घालण्यासाठी पाण्याचा टँकर व गावातील केरकचरा इतरत्र पडू नये यासाठी ग्रामपंचायतच्या वतीनं 3 घंटा गाडी खरेदी करून त्याचे लोकार्पण माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। याप्रसंगी भास्करराव दिघे प्रवरा पतसंस्थेचे चेअरमन आणि आपा फाउंडेशनचे संस्थापक राहुल दिघे, जनसेवा मंडळाचे अध्यक्ष अमोल दिघे, संगमनेर तालुका विधानसभा प्रमुख अमोल खताळ, कोल्हेवाडीचे सरपंच सुवर्णा दिघे, उपसरपंच काशीनाथ आरगडे, वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात, ग्रामपंचायत सदस्य सुमित काशीद, राहुल काशीद, निळवंडेचे उपसरपंच भाऊसाहेब आहेर, निळवंडे तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी आहेर, माजी उपसरपंच मोहन बाबा वामन, जालिंदर दिघे, सतीश वाळुंज, सतीश दिघे, पोपट कोल्हे, रंगनाथ खुळे, दादाभाऊ गुंजाळ, अमोल खुळे, भागवत दिघे, गौराम खुळे, पोपट वाळुंज, अशोक गुंजाळ, जालिंदर दिघे, आनंदा गुंजाळ, संजय कोल्हे, इंद्रबान दिघे, सुखदेव कोल्हे, गणेश दिघे, ज्ञानेश्वर कोल्हे, राजू कोल्हे, सोपान खुळे, कोल्हेवाडीचे पोलीस पाटील, कोल्हेवाडी ग्रामपंचायत सर्व सदस्य, कोल्हेवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे भगतसिंग सहकारी दूध संस्था भास्करराव दिघे, प्रवरा पतसंस्था यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते। कोल्हेवाडी येथे सहकारी माननीय राहुल दिघे यांच्या मातोश्री यांचा प्रथम पुण्यस्मरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावामध्ये आज आलो लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले कोल्हेवाडी गावातील सरपंच आणि सर्व ग्रामपंचायतचे सन्माननीय सदस्य, आलेले सर्व पंचकृषी मंडळाचे सन्माननीय सरपंच, सर्व सोसायटीचे सन्माननीय पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ, सर्व आमच्या माता भगिनी आणि मित्रांनो, खरं लग्नाची ती अतिशय ताण आहे आणि आपल्या सगळ्यांनाच पुढे कार्यक्रमाला जायचा हे राहुलचं म्हणणं योग्य आहे की बऱ्याच वर्षानंतर खरं तुम्ही आलो बरं आता मी पूर्ण उपलब्ध आहे त्यामुळे भविष्य कालावधीमध्ये बऱ्यापैकी मी आता परिसरामध्ये असतो कामांचं परत एकदा आपण सुरुवात केली का मी परत मुंबईला होतो आपल्या भावासंदर्भात अंतिम चर्चा आपण केली कसं सुरुवातीची चिठ्ठी निघेल सगळ्या गोष्टी करून अनुदान मागच्या वेळेस झाले देखील थोडीशी क्लिष्ट प्रक्रिया होती। प्रत्येक संकलन केंद्राला आपण ज्यावेळेस आपल्या मतदारसंघामध्ये 5 संकलन केंद्र आपले स्वतंत्र आपण युजरनेम पासवर्ड देतो, तुम्ही तुमचे एंटर स्वतःच करायचे म्हणजे कोणी होणार नाही आणि एकदम सोपं करून टाकलं। फार मेहनत केली आता ते घडलं त्याच्यामुळे मी आता आहे तुमची राजकारणामध्ये जे पराजय होत राहतो माझ्या जीवनामध्ये प्रथम असा प्रसंग आला की विकास कामाचा आणि राजकारणाचा काही संबंध राहिलाच नाही। त्यामुळे आता मी म्हणतो विकास करून लोकांनी आपल्याला विश्रांती दिली आहे, आता विकास थोडा मागे ठेवतो, संपर्क आपण वाढवतो, त्यामुळं तुम्ही आता त्यामुळे आता तुम्हाला जरी असं वाटत असेल की तुमच्या एखाद्या कार्यक्रमाला मी यावं मला बोलवा मी आहे मोकळा मिळून जातो। कोल्हेवाडी गावासाठी एक आनंदाची बातमी अशी की आमचे गुरुवर्य भास्करप्पा दिघे, सौ सुरेखाताई दिघे यांच्या स्मरणार्थ आप्पा फाउंडेशन राहुल भास्करराव दिघे आमच्या कोल्हेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सुवर्णाताई दिघे यांच्या परिवाराने एक वैकुंठ रथ
गावासाठी या ठिकाणी दिलेला आहे, ज्यांचं मी कोलेवाडी गावच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. गेले जवळजवळ 3-4 किलोमीटर लांबची वस्ती आहे. खांद्यावर आणण्यासाठी फार त्रास होतो. आम्हाला संगमनेरहून इथून तिथून रथ मागावा लागायचा, परंतु ती अतिशय चांगली सोय या दिघे परिवाराने दिलेली आहे. त्यांचं मी पुनश्च एकदा कोलेवाडी गावच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने ओला कचरा सुका कचरा गावामध्ये आजूबाजूला कुठेही काय कचरा लोक टाकत होते, तो कचरा एकत्र गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट ग्रामपंचायतच्या वतीने लावण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने 2 कचरा गाड्या या ठिकाणी ग्रामपंचायतीला दिलेल्या आहे. त्यांचंही मी आपल्या कोलेवाडी गावच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. एस मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर.